एका महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला तो अतिशय भयावह आणि अतिशय विचित्र होता. म्हणजे अक्षरशः थरकापुडवा इतकी वाईट परिस्थिती आज आहे. आज असं विचार करायची गरज आहे की खरंच आपल्या मुलामुलींनी डॉक्टर व्हावं का, अशी परिस्थिती आहे. इतकी भयानक आणि भीषण परिस्थिती, त्या मुलीला अतिशय क्रूर पद्धतीने मारण्यात आलं. आमची सर्वांची एकच इच्छा आहे की सरकारने या सर्व लोकांना त्वरित पकडावे आणि कठोरातलं कठोर शासन त्या लोकांना द्यावं. याचबरोबर आम्ही अशी दुसरी मागणी करतो की यासाठी सरकारने असे कायदे करावे की जेणेकरून डॉक्टरांना अतिशय मनापासून काम करता येईल. शेवटी डॉक्टरांचं काम आहे रुग्णसेवा करणे. ते आपलं काम अतिशय चोखपणे बजावत असतात, पण त्यांची सेफ्टी आहे ही तितकीच महत्त्वाची आहे. मुलीने रात्रीच्या वेळी ड्युटी असेल तर त्यांनी काम करावं का नाही, हे अतिशय गंभीर प्रश्न आज उपस्थित झालेला आहे. 78वा स्वातंत्र्य दिन झाला आणि त्या दिवशी हे सर्व उद्ध्वस्त झालं. हे अतिशय वाईट आणि आपल्या सर्व समाजाला काळिमा फासणारं आहे. सर्वांनी या दृष्टीने विचार करावा. यासाठी मी आज एक पूर्ण भारतभर इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे पूर्ण भारतभर एक दिवसाचा बंद ठेवण्यात आलेला आहे. OPD बंद राहील, पण इमर्जन्सी किंवा तात्काळ सेवा जी आहे ती चालू राहील. बाकी इलेक्टिव्ह ऑपरेशन्स हे सर्व बंद राहतील. उद्या परत आपलं काम चालू आहे. सर्व नागरिकांनी याची निश्चित नोंद घ्यावी आणि आमच्या या बंदला निश्चित पाठिंबा द्यावा अशी माझी विनंती आहे. वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर जिल्हा प्रमुख. खरं तर आपण 2 दिवसाखाली 78वा स्वातंत्र्य दिन सादर केला. त्या दिवशी मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला की खरंच आपण स्वातंत्र्य म्हणजे प्राप्त केलं आहे का. आज त्या मुलीचं काय बिचारीची चूक होती हे आपण सर्वांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तिने पहाटे 3 वाजेपर्यंत रुग्णसेवा केली आणि पहाटे 3 वाजता तिचाही देह आहे सर्वसामान्य लोकांसारखा, तिलाही आरामाची गरज होती आणि तिनं आराम करायला निघाली आणि पहाटे 6 वाजता तिचा मृतदेह हॉस्पिटलच्या आवारामध्ये सापडला. हॉस्पिटलच्या आवारामध्ये सापडल्यानंतर तिथलं प्रशासनाने सुरुवातीला आत्महत्या आहे असं सांगितलं. त्यानंतर तिच्या आईवडिलांना 3 तास तो मृतदेह पाहून दिला नाही. आज अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये घडत आहे. आज लोक सर्वसामान्य विचार करत असतील की बाबा झालंय काय, डॉक्टर आहे आपल्या घरापर्यंत नाही आलेलं, पण उद्या तुमच्या घरापर्यंत येणार आहे. ही आग पोचायला वेळ लागणार नाहीये. आज घटना घडत आहेत का तर आपण शांत आहोत म्हणून. नेपोलियनने म्हटलेलं आहे की द वर्ल्ड सफर्स अ लॉट नॉट बिकॉज ऑफ द व्हायलन्स ऑफ बॅड पीपल बट बिकॉज ऑफ सायलन्स ऑफ गुड पीपल. मित्रांनो लक्षात ठेवा, आज जी घटना घडलेली आहे तिथली मुख्यमंत्री एक महिला आहे आणि तिच्या राज्यामध्ये ही घटना घडत आहे. आमची एवढीच मागणी आहे की तिला न्याय मिळावा. आज ती गेलेली आहे, ती काय परत येणार नाही काय केले ना, पण तिला कमीत कमी न्याय मिळावा. त्या नराधमांना फाशी मिळावी. आणि माझी विनंती आहे ममता दीदींना की बाबा थोडी जरी ममता तुमच्या शिल्लक असेल तर तिला न्याय द्या आणि त्या नराधमांना फाशी द्या. हीच तिला खरी श्रद्धांजली असेल. धन्यवाद. तुम्हाला अशी विनंती करतोय, कुठल्याही डॉक्टरला काम करायचं म्हटलं तर थोडं स्वातंत्र्य पाहिजे. एक वेळेस लक्षात घ्या की आज महिला डॉक्टर होत आहेत, त्यांना नाईट ड्युटी करावी लागते. उद्या जर महिलांनीच नाईट ड्युटी नाकारली तर कमीत कमी 30% तुमची सेवा बंद होईल. आता माझं मत आहे, आता सर्वांनी मत व्यक्त केलेलंच आहे, त्याच गोष्टी बोलण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं या अशा घटनेसाठी कुठल्याही महिला अत्याचारावर फास्ट ट्रॅक कोर्ट विदिन 90 डेज त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे. कमीत कमी शिक्षा ही फाशीची पाहिजे. त्याच्यासाठी 1 महिना त्याला दिला पाहिजे, त्यानंतर त्याला फाशीच दिली पाहिजे. कारण कसं असतं, कुठल्याही गोष्टीला आपण वेळ काढूपणा केला, ही केलं, टिंगलटवाळी केली, हे चुकीचं आहे. तर माझं स्पष्ट मत आहे की ही जी अशा घटना आहेत विनाकारण गव्हर्नमेंट ऐकतं. आज आपल्या देशाचे पंतप्रधान जर स्वतः हातबल होत असतील वरती उभारून, हे चुकीचं आहे. तिथं पॉलिटिक्स नाही आहे. त्यांना अधिकार आहे की बाबा त्यांनी ऑर्डर द्यायला पाहिजे, नुसतं भाषण करून जमत नाही. माझं स्पष्ट मत आहे की अशा गोष्टीला गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यातील त्या डॉक्टर आज जर तुम्ही आम्हाला सहकार्य नाही केलं, उद्या ICU सकट 1 महिना बंद केलं तर देशात काय होऊ शकतं ह्याची घटना तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल. कारण कसं असतं की नुसतं बोलून आणि मुख मोर्चा काढून जमत नाही. आज आम्ही डॉक्टर आहेत, एक आपल्या देशातले चांगले लोक आहेत, 100% नसतील तर 70% असतील, परंतु तुम्ही जर सहजतेने घेतलं, जर तुम्ही सपोर्ट नाही केला, बऱ्याच महिला तिथं येणार नाहीत. पर्यायी आपल्याला जी परिपूर्ण सेवा आहे ती मिळणार नाही. मला एक अशी विनंती आहे की तुम्ही थोडंसं मीडियाने उचललं पाहिजे. कारण काय असतं की जोपर्यंत तुम्ही बोलत नाहीत, तुम्ही दाखवल्यानंतर सारखं लोकांना ऐकावं लागतं. ऐकलं तसं नरेटिव्ह म्हणतात, हा प्रकार होतो. मला अशी विनंती आहे की समाजातला हा खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण काय असतं, एखादी TV जर बंद पडली तर त्याचा टेक्निशियन नाही पडला तर तसंच बंद TV बघावं लागते. तसं माणूस एक शरीर आहे, शरीर बंद पाडायचं का नाही ही सगळ्यांनी निर्णय घ्यायचा. मी माझे इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे याला जाहीर पाठिंबा देऊन
इथून पुढे अशा घटना घडल्या नाहीत पाहिजे, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. की महिला ज्या ठिकाणी अजिबात स्वतःला सुरक्षित मानत नाही त्या ठिकाणी आता काम करण्याचा काही अर्थच राहिलं नाहीये. जोपर्यंत एका महिलेचं व्यवस्थित तिच्यासाठी शिक्षा निर्धारित होत नाही, त्या नराधमांना जोपर्यंत फाशीची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की थोड्याच दिवसानंतर ही वेळ येणार की सगळ्या महिला घराच्या बाहेर निघण्यासाठी सुद्धा घाबरणार. आम्ही डॉक्टर्स आहे म्हणूनच नाही, पण ज्या नॉन मेडिको आहेत त्या लोकांना तर अजूनही भीती वाटणार की रात्री अपरात्री जे बाहेर जातो आपण ते बंद करावं का? मग स्वातंत्र्य नेमकं कशाला म्हणावं? बाहेर जाण्याला म्हणावं, काम करण्याला म्हणावं की घरात राहण्याला म्हणावं? शब्दांचा नीट वापर झाला पाहिजे. स्वातंत्र्य दिलं तर सर्व प्रमाणानं दिलं पाहिजे. त्या नराधमांना फाशी दिली तरच ही आम्हाला श्रद्धांजली राहील. आणि म्हणून आम्ही सगळ्यांतर्फे, सगळ्या महिलांतर्फे एकच रिक्वेस्ट करतो की ही गोष्ट परत कधीही अशी ऐकण्यात येऊ नये. त्यासाठी त्या नराधमांना इतके बेदर्दीपणानं फाशी दिली पाहिजे की लोकांना त्याचा आनंद झाला पाहिजे. आणि मेनता की महिलांना असं वाटलं पाहिजे की खरंच आम्ही आपल्या घरात आणि आपल्या देशात सुरक्षित. इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा बार्शी, डेंटल असोसिएशन शाखा बार्शी आणि आयुर्वेद असोसिएशन, धन्वंतरी असोसिएशन यांनी कोलकाता येथील आर्जिकार मेडिकल कॉलेजमधील द्वितीय वर्षात पोस्ट ग्रॅज्युएट शिकणाऱ्या एका भगिनीवरती अमानुष अत्याचार करून तिची हत्या केली. याबद्दल या ठिकाणी आज निषेध मोर्चा म्हणून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ह्या मोर्चासाठी या डॉक्टरांसोबतच आपल्या पण समाजातील प्रत्येक घटकाचं पण कर्तव्य आहे त्याचा निषेध व्यक्त करणं, मुकमोर्चामध्ये सहभागी होणं. म्हणून आम्ही लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या वतीनं या ठिकाणी या मुकमोर्चासाठी आम्ही या ठिकाणी सहभागी होऊन निषेध व्यक्त करत आहोत. खरं म्हटलं तर डॉक्टर म्हणजे आपण म्हणतो की ह्या पृथ्वीवर देवाला प्रत्यक्ष येता आलं नाही, म्हणून देवाने ईश्वराने डॉक्टराच्या रूपात या ठिकाणी आलेलं आहे. ईश्वर आपल्याला त्यांचं दर मिळतं. याचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर मागील 2-3 वर्षापूर्वी जेव्हा कोरोनाची महाभयंकर अशी लाट आपल्या ह्या जगावरती आलेली होती त्यावेळेस आपल्या कुटुंबातील आई वडील ह्याच्यापासून सुद्धा आपण दूर लांबत होतो. आपण एकटं वावरत होतो. अशा काळामध्ये आपल्याला खरा दिलासा दिला असेल, आपल्याला खरं देवदूत म्हणून का त्या ठिकाणी कोण वाचवण्यासाठी आला असेल तर आपले हे डॉक्टर बंधू भगिनी यांनीच आपल्याला ह्या पूर्ण जगामध्ये ह्या मोठ्या संकटातून आपल्याला सावरलेलं आहे, हे विसरता कामा नये. हे ज्या वेळेस ही घटना कोलकाता येथे घडली ती भगिनी रात्रीच्या नाईट ड्युटीवरती होती. तिनं ड्युटी संपून आता डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे रात्री 2 वाजता जेवण केलं. मी सांगू इच्छितो की डॉक्टरांना पण आयुष्य असतं, डॉक्टरांना पण काही स्वतःच्या भावना असतात, इच्छा असतात. ह्या सर्व त्या भावनांना त्याचा त्याग करून त्या ठिकाणी ते आपली सेवा करण्यासाठी तत्पर असतात. ती भगिनी पण त्याच रूपाने रात्री 2 वाजता तिने भोजन केलं आपल्या सहकार्याबरोबर आणि रात्री 3 वाजता विश्रांतीसाठी गेली. विश्रांतीसाठी गेल्यानंतर तिच्यावरती त्या ठिकाणी अमानुष अत्याचार केला. अमानुष अत्याचाराची एक सीमा असते. त्या भगिनीला एवढी मारहाण केली की तिच्या स्वतःचा जो चष्मा होता त्याचा चष्मा तुटून तिच्या डोळ्यामध्ये गेला. आता हे खरं खूप म्हणजे ह्याच्यात क्रूर हे व्यक्त करता येत नाही. ह्याच्यापेक्षाही जास्त खूप साऱ्या ठिकाणी तिच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे. मी ह्या ठिकाणी सविस्तर वर्णन करू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती असताना देखील ज्या वेळेस तिचा मृतदेह सकाळी सापडला मृतदेह सापडल्यानंतर तिच्या घरच्या आई वडिलांना ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस ते सांगण्यात आलं की तिचं आत्महत्या केली म्हणे. आणि तिचे आई वडील व्याकुळ होऊन त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्या मुलीला पाहण्यासाठी, आपल्या लेकराला पाहण्यासाठी त्या ठिकाणी विनंती केली. 3 तास त्यांना त्या ठिकाणी त्या आपल्या मुलीला मृतदेह त्या ठिकाणी पाहून दिला नाही. 3 तासानंतर पाहिल्यानंतर तेव्हा त्याच्या वडिलांनी पाहिलं, आईने तर पाहिलाच नाही. त्याला वडिलांनी फोटो काढून त्या आई वडिलांना दाखवला. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा खूप मोठं काहीतरी विघटित आणि अघटित घडलेलं आहे. त्यामुळे अशा हे क्रूर घटना घडलेली आहे. त्यानंतर पोस्टमॉर्टम झाला. पोस्टमॉर्टम नंतर असं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं की ही एक घटना एका व्यक्तीची नाहीये, तर हा सामूहिक अत्याचार करून तिला जिवंत मारहाण करून तिला जिवंत मारलेला आहे. हे ज्यावेळेस निदर्शनास आलेलं आहे. आता कोलकाता उच्च न्यायालयामधील कोलकाता येथील सर्व डॉक्टरांनी, सामाजिक लोकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मागील 2 दिवसापूर्वी ती CBIकडे वर्ग करण्यात आलेली आहे.
त्या ठिकाणी एक रॉय नावाचा इसम पकडण्यात आलेला आहे. या ठिकाणी त्याचा एकट्याचा सहभाग नसून या ठिकाणी मी समजतो की कॉलेज प्रशासन आणि त्याच्याबरोबर इतर काही साथीदार त्यामध्ये सहभागी आहेत. या सर्व साथीदारांना खूप क्रूर शिक्षा झाली पाहिजे. मी म्हणतो फाशी ही खूप सोपी शिक्षा झाली. त्यांना क्रूर शिक्षा करणं आवश्यक आहे, शिक्षा देणं आवश्यक आहे. आणि अशा घटना ह्या दुर्दैवी आहेत. यामुळे लाखो आपल्या भगिनींचा यामुळे स्वप्नांचा लाखो करोडो मुलींच्या भगिनींचा स्वप्नांचा सुराडा होणारी ही घटना आहे. तरी आम्ही या लायन्स क्लब बार्शी टाउनच्या वतीने ह्याचा खूप निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोलकाता येथे झालेल्या डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ बार्शीतील सर्व डॉक्टर असोसिएशनच्या या निषेध मोर्चामध्ये इनरव्हीलच्या वतीनं मी निषेध या ठिकाणी जाहीर करते आणि आजच्या त्यांच्या बंदला मी आमचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर करते. समाजातील मूलभूत असणारा हा डॉक्टर घटक जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था असणार आहे हा प्रश्न पुन्हा या ठिकाणी उपस्थित होतो. ज्या भारतामध्ये सीतेच्या अत्याचारानंतर रामायण झालं आणि द्रौपदीच्या अत्याचारानंतर महाभारत घडलं गेलं, अशा या भारतामध्ये हा कित्येक पीडिता पुन्हा पुन्हा जन्म घालणार आहे हा षंड समाज, असा यक्ष प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आजच्या या निषेध मोर्चामध्ये मी सरकारला एवढीच मागणी करेन की अशा प्रकारे जर अत्याचार घडत गेले तर स्त्री पुरुष समानता आणि आरक्षण या गोष्टी करण्यापेक्षा खरोखर संरक्षणाची आवश्यकता खरं तर स्त्री घटकाला या ठिकाणी आहे आणि लवकरात लवकर कडक शासन या आरोपींना व्हावं अशी विनंती सरकारला या ठिकाणी जाहीर करते. धन्यवाद. मी सुधीर राऊत, बार्शी तालुका केमिस्ट अँड ट्रेडिस्ट असोसिएशन अध्यक्ष. प्रथमतः या दुर्दैवी घटनेचा सर्व केमिस्ट परिवारातर्फे जाहीर निषेध करतो. 9 ऑगस्ट रोजी ज्या महिला डॉक्टरच्या ड्युटी असताना ही दुर्दैवी घटना घडली, अमानुष हत्या करण्यात आली, याचा खरोखरच निंदनीय गोष्ट आहे. आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत आणि अशी घटना घडते हे आपल्या भारत देशाचे शोकांतिक आहे. यापुढे अशा जे आरोपी ह्या घटनेमध्ये सामील असतात त्यांना सरकारने तात्काळ अटक करून व त्यांना फाशीची तरतूद करण्यात यावी ही प्रमुख मागणी बार्शी केमिस्ट ट्रेडिस्ट असोसिएशन मार्फत करत आहोत. धन्यवाद. हा जो बंद आयोजित केलेला आहे त्याला मी सकल मराठा समाज आणि बार्शी महिला वकील संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे. कारण ह्या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करत आहे. आपण म्हणतो सर्वजण की गुन्हा दाखल झाला, परंतु केवळ गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होणं गरजेचं नाही, तर सदर घटनेचा केस ही जलदगती न्यायालयात चालून त्या कोर्टात चालून हायकोर्टात चालून सुप्रीम कोर्टात त्याचा निकाल लागून कमीत कमी 1-2 ते 3 वर्षाच्या आत आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. कारण आपण पाहिलं कोपर्डीची घटना 2016ला घडली, त्या आरोपींना अद्याप तो फाशीची शिक्षा नाही. म्हणजे आरोपींची नजर मेलेली आहे किंवा असे गुन्हे आपण जर केले तर काहीही होत नाही, 6 महिने वर्षभर जेलमध्ये बसवू. त्यामुळे ह्या प्रवृत्तीला एक खतपाणी मिळत आहे. तर सदरच्या केसेस जलदगतीने चालू व्हाव्या अशी मी सकल मराठा समाज आणि मराठा वकील संघाच्या वतीने न्यायालय कोर्टाला विनंती करते आणि सरकारलाही विनंती करते. हा जो आजचा मोर्चा आहे या निवेदनाचा कार्यक्रम आहे, कन्क्लुजन करावं अशी परिस्थिती नाही. हा काही वेगळा विषय नाही कन्क्लुजन करा किंवा त्याचं एकच सारांश सांगायचं. पण विषय इतका गंभीर आहे की बोलताना सुरुवात कुठे करायची आणि शेवट थांबायचं कुठे हेच मला तर कळलं की आपण सध्या काय बघतो. 78वा स्वातंत्र्य दिन साजरा होऊन देखील मुलींना आपल्याला स्वातंत्र्य नसेल त्याचा काय उपयोग आहे. यापेक्षा आपले 1000 वर्षापूर्वीचे पूर्वज खूप चांगले होते, त्यावेळेस खूपच त्यांना मुक्तता होती आणि असं कधी फारसं ऐकत नव्हतं त्या सुद्धा वगैरे. जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसे हे प्रकार जास्त बोकाळले आहेत. ह्याची आपण कुठे गंभीरपणे दखल घ्यायला पाहिजे. ही जी मुलगी गेली तर ती डॉक्टर असण्यापेक्षा पहिल्यांदा एक मुलगी गेली याचं मला दुःख जास्त आहे. तिथं असणाऱ्या प्रत्येकाला कोणाला तरी मुलगी आहे, बहीण आहे, आई आहे, बाकीचे नातेवाईक आहेत, आत्या मावशी बायको सगळे लोक आहेत, परंतु स्वतःच्या मनातून कोणीही स्वतःच्या घरच्या महिलांच्या विषयी सुरक्षितता बाळगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. कुणी जरी समजा आपल्या घरात परगावी गेलो तर आपण दरात फोन करतो, कुठं पोहोचले, काय झालं, गाडी का थांबली. ही काळजी नाही आहे, ही सिक्युरिटीची काळजी आहे.
सिक्युरिटी तुला काय झालं का किंवा काय वगैरे, हा प्रकार काय नेमका? आपण म्हणतो की मुलगी शिकली, प्रगती झाली, तर मुलगी शिकून आपली अधोगती व्हायला लागली. मुलगी घराबाहेर पडली आणि प्रगती कुठे झाली तुमची? तुमची अधोगती व्हायला लागली. ही अधोगती समाजाची आहे. ही अधोगती साऱ्या संस्कारांची आहे की ज्या संस्कार आईवडिलांनी दिले नाहीत मुलाला. त्या लोकांचा मला असा विचार यायलाच नाही पाहिजे ना, कसं आपण करायला पाहिजे किंवा काय वगैरे म्हणून. सुदैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळं आपल्याकडं प्रमाण नाही असं म्हणणार नाही मी, पण प्रमाण खूपच कमी आहे. पण अशा बाकीच्या ठिकाणी का नाही? तर याला आपली शासन व्यवस्था जी आहे ती कारणीभूत आहे. शासन व्यवस्था आणि न्याय व्यवस्था हे दोन्ही त्याला कारणीभूत आहे. वास्तविक पाहता वैद्यकीय व्यवस्थामध्ये मला वप्पूकरांचं वाक्य आठवतं. त्यांनी नेहमी सांगितलं होतं की डॉक्टरांची लढाई, रुग्णाच्या बरोबरची लढाई जी आहे, मृत्यूची लढाई, ती फार अवघड आहे. कारण का? तो शत्रू जो आहे तो समोर दिसत नाही. ही लढाई न दिसणाऱ्या एका बलाढ्य शत्रूविरुद्ध आहे, ह्याचा विचार करा तुम्ही. आणि शपथ जी घेतली जाते प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाची व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, त्याला सांगितलं जातं की मी माझा कुठलाही रुग्ण मी रुग्ण म्हणून बघेन. त्याच्यामध्ये मी स्त्रियांना बघणार नाही, याला बघणार नाही, कुठे जातीय माणसाला बघणार नाही, धर्माच्या माणसाला बघणार नाही, अमुक पक्षाच्या माणसाला बघणार नाही, असं कुठेही नाही. तुमच्याकडे जो पेशंट आला, रुग्ण जो आलेला आहे तो आम्ही बघतोच, कोणी असो. आज भाषेचे डॉक्टर सगळे जे आहेत या सगळ्यांच्याकडे विविध पक्षाचे, विविध संघटनेचे कार्यकर्ते येत असतात, पण त्यांना त्या डॉक्टरशी विश्वास असतो की हा आपला उपचार व्यवस्थित करेल. मग हा विश्वास सगळ्यांनी बाळगायला पाहिजे ना. मग त्या मुलीशी असं काय नेमकं घडलं? जे काही ते दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल, परंतु वेळेवर न्याय मिळाला नाही तर तो न्याय नसतो. याच्याकरता माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण सर्वच देशभर सगळे पूर्णपणे ही बातमी लावून धरा, त्याला पुन्हा पुन्हा प्रसिद्धी द्या. आणि माझी वकील बांधवांना विनंती आहे, जे आता मॅडम होते आत्ता दमरे मॅडम, तर माझी विनंती आहे की जेव्हा असा काही गुन्हा घडतो तर अशा आरोपींचं कृपया तुम्ही वकीलपत्र घेऊ नका. कोणी वकीलपत्र घेऊ नये ही मला सांगायची गोष्ट असते. आणि हे अशा निर्घृणपणे हत्या होत असेल तर तिथली सुरक्षा व्यवस्था काय करत होती? तुमच्याकडे ऑन रेकॉर्ड 10, 100, 20, 25 काय असेल तुमच्याकडे सुरक्षा असतात, पण ते असतात कुठे? ही कशाची व्यवस्था आहे? कसली व्यवस्था? मग ही शासकीय महाविद्यालय व्यवस्था नसेल तर असं कसं चालेल? आणि तिथल्या पोलिसांनी जो आधी जे गेलेला आहे हा तर आक्षेप गुण असं माझ्या मते. त्यामुळे त्या आरोपींच्या बरोबर तिथले पोलीस जे आहेत, शासन जे आहेत, त्यांना सुद्धा आरोपी करायला पाहिजे. एवढंच ते तुम्ही सर सांगता की त्या मुलीने आत्महत्या केली म्हणून. ह्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट काय? जसं वैद्यकीय लोकांना समोरचा रुग्ण असतो, फक्त जात, धर्म, पंथ, लिंग काही नसतं, तसंच पोलिसांना पण पाहिजे ना. पोलिसांनी देखील जी घटना घडली त्याचं न्याय व्यवस्थेप्रमाणे स्थिर बुद्धीने आणि निष्पक्ष वैद्यकीय करायला पाहिजे. त्यांनी जेव्हा असं केलं याचा 100% अर्थ आहे, कुणी सांगू शकेल याच्यामध्ये काहीतरी राजकीय हस्त आहे किंवा आर्थिक हस्त आहे? 100%. परवा जे पुण्यामध्ये कांड घडलं ॲक्सिडेंटचं, त्यावेळेस जेव्हा तिथल्या स्थानिक लोकांनी जोर लावला तेव्हाच त्या मुलाला अटक झाली किंवा पुढं काय सगळं झालं प्रकरण. आता अन्यथाही पैसे आणि जमून गेलं असतं. तर आपल्या इथं जमलेल्या प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक आईवडिलांचं एक कर्तव्य आहे की आपल्या मुलांना संस्कार चांगले झालेच पाहिजे. याच्यामध्ये जात, धर्म, पंथ, लिंग वगैरे काही येत नाही. आपल्या मुलांना आपण बजावलं म्हणजे त्यांना ते कळलंच पाहिजे. त्यांना असं मला विचारच यायला नाही पाहिजे की बाबा आपण असं करावं की दुष्ट कुठला विचार किंवा वाईट विचार किंवा काय वगैरे. आणि प्रत्येक शासनाची व्यवस्थित प्रत्येक व्यक्ती जे आहे त्या सर्वांनी आपापलं काम व्यवस्थित पूर्णपणे पार पाडलं पाहिजे, तरच ती मुलगी सुरक्षित राहील. आपण केवळ बळी दर्जा देऊन आणि मुलींना रात्री काम करा किंवा काय सांगून ह्याचा काय उपयोग नाही. मला माझी मुली जेव्हा जाईल कुठे कामाला तर मला खात्री वाटली पाहिजे की मी तिला फोन करणार नाही, कारण ती सुरक्षित परत येईल. असं प्रत्येक स्थितीत घडलं पाहिजे, प्रत्येक मुलीबद्दल घडलं पाहिजे, नाही तर त्याला काही उपयोग नाही. मी कुठल्याही पक्षाबद्दल बोलत नाही. शासन व्यवस्था ही कायमच असते. पक्ष कुणी आला गेला किंवा कुणी अधिक मंत्री बदल त्या संबंध काहीच नाही. शासन व्यवस्था आणि पोलीस व्यवस्था ही कायमच चाललेली असते. याच्याकरता त्या लोकांनी आपली जबाबदारी ओळखायला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखायला पाहिजे की आपण हे काय करायला पाहिजे किंवा काय वगैरे. बऱ्याच ठिकाणी असं होत असतं, काही गोष्टी घडतात आणि लोक मोबाईल शूटिंग करायचे फोटो काढतात. पण एका मुलीला जे परवा रस्त्यावर त्या माणसाने हल्ला करून मारलं, लोकांनी शूटिंग केलं, पण 2 माणसं कुणी त्या मुलीला वाचायला गेले नाहीत. 2 जरी गेले असते तसं घडलं नसतं, तर ती मुली कदाचित वाचली असते. सगळं झाल्यानंतर त्याचं फोटो शूटिंग करून काय उपयोग आहे? श्रद्धांजली व्यक्त करून आणि दुःख व्यक्त करून काय उपयोग नाही. योग्य वेळी तेव्हा तुमच्यासमोर असा प्रसंग घडला, भले तुम्हाला लागलं तर काही हरकत नाही,
परंतु त्या मुलीचा प्राण वाचवा, त्याचा जीव वाचवा. आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि ते आपण वागत नाही, ह्याचा काय उपयोग आहे? शिवाजी महाराजांनी शत्रूच्या परसला देखील सन्मानाने 4.5 तिला आई म्हणून परत पाठवलं आणि आपण त्यांचे वंशज मोठ्या अभिमान सांगतो आमच्याकडे शिवाजी महाराज. पण पुढे काय? नुसत्या म्हणण्याला लिहिण्याला काही अर्थ नाही, ते आपल्या वागण्यामध्ये आलं पाहिजे. त्या माझ्या भावना काही तो तीव्र वाटल्या असतील, पण त्या नाईलाज घडली घटना इतकी वाईट आहे की याचं कोणीच समर्थन किंवा काही करू शकत नाही किंवा काही नाही वगैरे. आणि सगळ्यांनी विनंती आहे, ह्या सगळ्यांनी आपल्या सगळ्यांनी आजची घटना जी आहे आपापल्या फेसबुकवर, इंस्टाग्राम, सगळे सोशल मीडिया सगळीकडेच आहे. सोशल मीडिया चांगला उपयोग करा. केवळ काही खाल्लं काही पिल्लं नामक गोष्टी केली टाकण्यापेक्षा या गोष्टी टाका सगळेजण, जेणेकरून शास्त्रीय व्यवस्थेला गदगदा हलेल. आणि न्यायव्यवस्थेला माझी विनंती आहे की या अशा प्रकरणांचा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये 3 महिन्यात निकाल लागून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. नम्रताई ज्या म्हणल्या की त्या मुलीला जे शिक्षा झाली पण आरोपी अजून सुरक्षित आहेत, ह्याला काही अर्थ नाही आहे. त्याचा उपयोग का शिक्षेचा? त्या शिक्षा दिलीच गेली पाहिजे आणि या लोकांना संधी आपली दिली गेली नाही पाहिजे. तुम्ही वाटलं त्याचा कायदा करा, काय असेल ते बाबत. एवढी सगळ्यांना मला सांगणं आहे की आपण आपलं लक्ष. सर इकडे बघा. आपला दवाखाना लक्षात ठेवा.